या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समिती आणि सोलापूर महानगरपालिका आरोग्य निरीक्षक संघटना यांच्या वतीनं नूतन महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे तसंच स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, गटनेत्या वाहिदा बानो शेख यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात माजी महापौर श्री कांचना यन्नम, नगरसेविका श्रीदेवी फुलारे तसंच नगरसेवक गौतम कसबे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी कामगार संघटनांच्या वतीनं महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मान्यवरांना निवेदन देण्यात आलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी थकीत महागाई भत्ता आणि पेन्शनसह सर्व कर्मचाऱ्यांना लागू करून राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देऊन तफावत दूर करावी. लाईट कमिटीतील 1975 पासून प्रलंबित वारसदारांचे सुमारे 650 अर्ज तसंच रोजंदारी बदली कामगार 249 आणि जलशुद्धीकरण केंद्रातील घंटा गाडी आणि इतर विभागातील कंत्राटी तसंच मानधनावरील कामगारांना सेवेत कायम करावं अशा आशयाचं निवेदन यावेळी देण्यात आलं. त्याचं मरण जरी झालं त्याच्या मरणानंतर सुद्धा म्हणजे जन्मापासून मरणाच्या नंतर सुद्धा त्याची सेवा करणारे हे आमचे सगळे कर्मचारी आहेत. आणि जन्माला जावं लागतंय बाळाला महापालिकेच्या दवाखान्यात, तिथं आम्ही सेवा करतोय. मयत झाल्याच्या नंतर त्याची विल्हेवाट लावायला सुद्धा स्मशानभूमीमध्ये आमचे सेवक असतात, ते त्याची सेवा करतात. अशा पद्धतीनं जन्मल्यापासून मरेपर्यंत नागरिकांची सेवा करणारे आमचे सगळे कामगार कर्मचारी बंधू आणि भगिनीनो, आपण मान्य महापौर, मान्य पक्षनेते, मान्य उपमहापौर, मान्य स्थायी समिती चेअरमन हे सगळे या ठिकाणी आहेत. हे सहजासहजी आलेले नाहीत. प्रत्येकाने आपल्या समाजामध्ये कुटुंबामध्ये संघर्ष केलेला आहे. त्याला कामाचा कुठला अनुभव नाही असं म्हणताच येणार नाही. आज आम्ही पाहिलं, कोंड्याल साहेबांच्याकडे पाहिलं तर ते स्वतः इतके अनुभवी आहेत की 4-4 टर्म ते नगरसेवक झाले, स्थायी समिती चेअरमन झाले, अनेक पदं त्यांनी भोगली, अनुभव आहेत. आमचे पक्षनेते नरेंद्र काळे साहेब यांना सुद्धा काही नवीन अनुभव नाही, त्यांनी अनुभव घेतलेला आहे. आणि मी त्यांचं कौतुक यासाठी करतोय की ज्या वेळेला आमचे प्रश्न घेऊन इथं सुटत नाहीत प्रश्न, त्यावेळेला कामगार संघटनेला आम्हाला सोबत घेऊन मंत्रालयात तुम्ही 2 वेळा आमच्या बैठका लावल्या भेटत होता. परंतु आज आपल्याला प्रथम नागरिक मिळालेले आहेत, उपमहापौर मिळालेले आहेत, महापौर मिळालेले आहेत, आपल्याला एक हक्काचं व्यासपीठ मिळालेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आपला जो संघर्ष आहे, जो कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी आपण संघर्ष करतो, तो संघर्ष करण्याची आज गरज नाही. कारण आपल्या पाठीशी एवढं भक्कम पाठबळ आपल्याला मिळालेलं आहे. तर माननीय महापौर, पक्षनेते साहेब, उपमहापौर, स्थायी समितीचे चेअरमन, माननीय या सभागृहाचा बुलंद आवाज फुलारेताई असतील, यंदा मॅडम असतील, यांना या माध्यमातून माझी एक विनंती राहील की महानगरपालिकेतील जे कर्मचारी आहेत, 249 कर्मचारी आहेत, लाड कमिटीच्या जी जागा आहेत ते आकृतीबंध तयार होणार आहे नूतन, आणि तो आकृतीबंध लवकरात लवकर तयार होऊन शासनाकडे त्याचा पाठपुरावा करून या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर न्याय आपल्या माध्यमातून मिळावा. आपल्या कामगार संघटनेच्या ज्या अडचणी सांगितल्या त्या सर्व आम्ही पूर्ण टीम मिळून त्या पूर्ण करू अशी ग्वाही देते. आणि इथे आलेले जे तुम्ही मेडिकलचं वगैरे काही ज्या गोष्टी सांगितल्या त्या नक्की आम्ही सर्व टीमवर्क मिळून त्या पूर्ण करू. आणि तुम्ही बोलून जो आमचा एवढा मोठ्या प्रमाणात मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आणि आलेल्या त्या माझ्या सर्व भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. जानराव साहेबांनी सांगितल्यापासून जन्मापासून मृत्यूचं प्रत्येक कुठलंही कारण न सांगता काम करता. आम्ही फक्त आलेलं काम तुमच्यापर्यंत पोहोचवतो, तुम्ही ते काम करता. म्हणून या महापालिकेत सगळ्यात सिंहाचा वाटा जर चालवायचा कुणाचा असेल तर आपल्या सगळ्यांचा. तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी
की ही महापालिका जोपर्यंत मोठी होत नाही तोपर्यंत आपल्या समस्या सुटणार नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या महापालिकेचं बजेट, आपल्याकडं असलेलं उत्पन्न आणि त्यानुसार आपल्याला करायची वाटचाल ही आपण विसरून चालणार नाही. निश्चितपणे केंद्र सरकार, राज्य शासन याची जी मदत असेल ती पूर्णपणे जिथं जिथं लागेल ती करायची प्रयत्न करू. पण महापालिका मोठी झाल्याशिवाय आपल्या समस्या सुटणार नाही एवढं नक्की जानराव साहेब. म्हणून आपल्याला ही महापालिका मोठी करण्यासाठी सगळ्यात मोठं सहकार्य आपल्या सगळ्यांचं लागणार. म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला, आपण फक्त म्हणतो की शासन आणि प्रशासन रथाची 2 चाकं आहेत, तर दोन्ही चाकं जर व्यवस्थित चालायची असेल तर तुमच्या सहकार्याची तेवढीच गरज आहे. आणि निश्चितपणे तुम्ही आजपर्यंत सहकार्य केल्यामुळं महापालिका एक चांगले दिवस बघते आणि येणाऱ्या काळात याच्याही पेक्षा चांगले दिवस, तुमचे चांगले दिवस आले तर महापालिकेचे चांगले दिवस येणार आहे. यासाठी आपण सगळेजण मिळून काम करत राहू. तुमच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल महापौर साहेब आम्हाला जे जे आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे काम करू. इतकी युवा आणि यंग इथली टीम बघितली असाल, ज्याच्यामध्ये अत्यंत अनुभवी असे आपले महापौर साहेब आहेत, अत्यंत संयमी असे आपले सभागृह नेते आहेत, देवकर ताई आहेत, मी आहे. आम्ही सगळे तुमचे हक्काचे आहोत. आपल्याला आत्ताच जानराव दादांनी सांगितलं की जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक व्यवस्थेमध्ये आपले हात काम करत असतात. आणि जी काही आता अडचणींची यादी आम्ही पाहिली, आपण 4 वर्षांनी आलेलो आहोत दादा. 4 महिन्यामध्ये नक्कीच एखादी व्यवस्था पूर्ण होईल. महापौरजींना विचारायच्या आधीच मी ही गोष्ट बोलून टाकले, पण नक्कीच येणाऱ्या बजेटमध्ये आपल्या सगळ्या यादीतली कुठली ना कुठली तरतूद करू. कारण तुमच्या जोरावरती या संघटना, या महापालिका सगळ्या चालत असतात. तुमची यावेळी कामगार संघटना कृती समितीचे पदाधिकारी अशोक जानराव, अजय क्षीरसागर, लिंबराज जेटीथोर, शशी सिरसट, बाबासाहेब क्षीरसागर, प्रदीप जोशी आदींची उपस्थिती.